ದಯಮಾಡಿ ನೋಡಿ, ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಡಿ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೇಡಿ ಜನಗಳಿಗೆ. ಸರ್ ನೀವು ರಿಪ್ಲೈ ಮಾಡಿದಿರಲ್ಲ ಸರ್, ನಿಮ್ಮ ಫೋಟೋ ಜೊತೆ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರಿ ನೀವು. ಇದೆ ಅಲ್ಲ ಸರ್, ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಲ್ಲ ಸರ್ ನಿಮಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ವರ್ಕಲ್ಲಿ ಇದ್ಮೇಲೆ ಯಾಕೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ವರ್ಕರ್ಸಿಗೆ ಈ ಥರ ಪುಷ್ಪಾವತಿ ಮೇಡಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಡಬಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ನಂಬರ್ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. कहने को तो ये शिमोगा शहर स्मार्ट सिटी है, लेकिन इस स्मार्ट सिटी की जो हालत है वो देखकर हर कोई ताज्जुब करने लगता है। शिमोगा शहर के मुस्लिम अक्सरियती इलाकों में बुनियादी शहरी सहूलियात की अबतर सूरत हाल ने अवाम की मुश्किलात में इजाफा कर दिया है। शहर के तकरीबन 8 वार्ड ऐसे हैं जहां मुसलमानों की अक्सरियत है, लेकिन इन इलाकों के मसाइल पर ना इंतजामिया की कोई तवज्जो है, ना ही मुकामी सियासी नुमाइंदे इन मसाइल को संजीदगी से उठाए दिखाई दे रहे हैं। वादी हुदा, इलियास नगर और आर्यमल नगर समेत कई मुस्लिम अक्सरियती इलाकों में पीने के पानी, सड़कों की बदहाली, नक्काशी आब और सफाई के मसाइल संगीन सूरत हाल इख्तियार कर चुके हैं। बारिश के दौरान सड़कों पर पानी और कीचड़ जमा हो जाने से आमद और रफ्त इंतहाई दुश्वार हो गई है, जबकि यूजीडी की तनसीब के लिए खोदी गई सड़कों और खड्डों ने शहरियों की परेशानी मजीद इजाफा कर दिया है। वादी हुदा में सूरत हाल इस कदर खराब बताई जा रही है कि बास खानदान इलाके की बदतर सूरत हाल से परेशान होकर दूसरे इलाकों का रुख करने पर मजबूर हो रहे हैं। एक मुकामी बाशिंदे ने बताया कि इनकी बेटी के रिश्ते के सिलसिले में लड़के वाले घर आने वाले थे, लेकिन इलाके की टूटी फूटी सड़कों, कीचड़ और गंदगी की सूरत हाल देखते हुए उन्हें मजबूरन लड़के वालों को दूसरे मोहल्ले में मौजूद अपने रिश्तेदारों के घर बुलाना पड़ा। मुकामी लोगों का कहना है कि बारिश के दिनों में हर रोज कोई न कोई शख्स कीचड़ में फिसल कर गिर जाता है। यूजीडी की तनसीब के नाम पर सड़कों को खोदा गया था, मगर मुनासिब तरीके से सड़कों की मरम्मत न होने के बाद शहरियों के लिए घर से निकलना भी मुश्किल हो गया है। दूसरी जानिब आर्यमल नगर में भी पीने के पानी का मसला संगीन होता जा रहा है। कई इलाकों में नलों से पानी की फराहमी मुतासिर है, जबकि बारिश के बाद सड़कों पर जगह जगह छोटे तालाब बन जाते हैं। काबिल जिक्र बात है कि इसी इलाके में शहर के मुतअद्दिद अमायदीन, सियासी शख्सियात और बाअसर अफराद रिहाइश पजीर हैं। इसके बावजूद बुनियादी शहरी सहूलियात की बहाली के लिए मुअस्सिर आवाज़ क्यों नहीं उठाई जा रही है, ये सवाल अवाम के दरमियान गर्दिश कर रहा है। अवाम में यह सवाल भी शिद्दत इख्तियार कर रहा है कि मुस्लिम अक्सरियती इलाकों में दर्जनों सियासी व समाजी शख्सियात मौजूद होने के बावजूद शहरी मसाइल के हल के लिए इंतजामिया और हुकूमत पर दबाव क्यों नहीं डाला जा रहा। अवाम का कहना है कि बाज़ अफराद की सियासी सरगर्मियाँ सोशल मीडिया पोस्टर्स, बैनर्स और पब्लिसिटी इमेजेस के तक महदूद होकर रह गई है, जबकि ज़मीनी सतह पर अवाम बुनियादी सहूलियात के लिए तरस रही है। वादी हुदा, इलियास नगर और आर्यमल नगर में मुतअद्दिद स्कूल भी मौजूद हैं। स्कूल मैनेजमेंट की जानिब से तलबा को मुख्तलिफ सहूलियात फराहम करने के दावे किए जाते हैं, लेकिन स्कूल तक पहुँचने वाले रास्तों की खराब सूरत हाल पर सवालात उठ रहे हैं। तलबा के वालिदैन का कहना है कि स्कूल इंतजामिया को भी इस मसले को संजीदगी से लेते हुए मुताल्लिक़ा कारपोरेशन हुक्काम पर दबाव डालना चाहिए। वालिदैन का इल्ज़ाम है कि बाद स्कूल एडमिनिस्ट्रेशन की जानिब से ज़्यादातर दाखिलों और फीस वसूली तक महदूद है, जबकि तलबा को दरपेश बुनियादी शहरी मसाइल पर तवज्जो नहीं दी जा रही है। इलियास नगर में भी सूरत हाल मुख्तलिफ नहीं है। 24/7 पानी की फराहमी के दावों के दौरान कई मुकामात पर अवाम पीने के पानी की बुनियादी सहूलत से महरूम हैं। मुताल्लिक़ा अफसरान से शिकायत के बावजूद मुबैना तौर पर टाल मटोल से काम लिया जा रहा है, जिसके बाद अवाम खुद को बेबस महसूस कर रहे हैं। सबसे बड़ा सवाल यह है कि जब इन इलाकों में सैकड़ों सियासी और समाजी कारकुन, दर्जनों मसाजिद के जिम्मेदार, मुतअद्दिद स्कूलों के मुंतज़मीन और बड़ी तादाद में अमायदीन मौजूद हैं, तो फिर बुनियादी शहरी सहूलत के लिए इज्तिमाई तौर पर मुअस्सिर आवाज़ क्यों नहीं उठाई जा रही है। क्या अवामी मसाइल पर आवाज़ सिर्फ सोशल मीडिया के 2-4 पोस्टरों तक महदूद रह गई है। अवाम का कहना है कि इंतखाबात के दौरान इन्हीं इलाकों में मीटिंग, मशवरे और सियासी सरगर्मियों का सिलसिला जोर पकड़ लेता है। वोटों के हासिल करने के लिए घर घर राबिते किए जाते हैं और किसी खास सियासी पार्टी को वोट देने के लिए मुत्तफ़िक़ा तौर पर फैसले लिए जाते हैं, लेकिन जब इंतखाबात ख़त्म होते ही अवामी मसाइल पर आवाज़ उठाने वाले बहुत से चेहरे गायब हो जाते हैं। ज़रूरत इस बात की है कि सियासी और समाजी रहनुमा, मसाजिद के ज़िम्मेदारान, स्कूल मैनेजमेंट्स,
अमायदीन और अवाम मुत्तहिद होकर इन बुनियादी मसाइल के हल के लिए मुतल्लिका हुक्काम पर दबाव डालें। अगर बर वक्त तवज्जो न दी गई तो वो इलाके जहां बरसों से मुस्लिम आबादी आबाद है, बुनियादी शहरी सहूलियत की अदम दस्तयाबी के बाअस शहरी नक्शे पर स्लम इलाकों की शक्ल इख्तियार कर सकता है। अब सवाल सिर्फ सड़क, पानी या सफाई का नहीं बल्कि अवाम के बुनियादी शहरी हकूक़ का है। इंतज़ामिया, मुंतखब नुमाइंदों और मुस्लिम समाजी व सियासी क़यादत को फैसला करना होगा कि वो अवामी मसाइल के हल के लिए अवामी मैदान में कब उतरेंगे। ब्यूरो रिपोर्ट, इनकलाब न्यूज़, शिमोगा। बहुत दिनों से यहाँ पूरा चिक्कड़ हो जाए को खेत के सर का होगी रोडों से भी ज़रा आको देख को ये करना नहीं, कितने बार फिरेंगे फिर को थक गए हमें भी। अब हमें जो घर खाली कर को कहीं जब दूसरी जगह जाकर जिंग कर को होगा, चलने फिरने जगह नहीं है यहाँ। ज़रा देख को जल्दी कर को दिए तो नगर सभा को भी बोले, किसे सबको बोले, बोलो क्या क्या ट्रैक्टर भेजे, मट्ठियाँ भर डाले, वो टच करे सो यहाँ चलने फिरने। बारिश आगा को तो तीर ले ये रख लेना, स्केटिंग वैसा हो गई यहाँ। ये वादी उदा का एक्सटेंशन एरिया है, करीब 40 साल से जो है एक्सटेंशन एरिया है। मैं रिटायर्ड पोस्ट मास्टर अब्दुल वहाब साहब, इस मोहल्ले को आकर 23 साल हुए। अक्टूबर 1 तारीख आया तो मैं घर को आकर 23 साल हो रहे हैं। जब से कोशिश कर रहे हैं हम लोग, यहाँ के रोड्स, यहाँ के चरंडी के जो इंतज़ामात यूजीडी ने है, ऐसे स्मार्ट सिटी बना के जो है गवर्नमेंट ऑफ इंडिया हज़ारों के करोड़ रुपए खर्च कर रहा है, पर हम लोगों की जो है तकलीफ़ात को जो है ना हुकूमत सुन रही है, ना लोकल कारपोरेटर्स जो है, अब तो कारपोरेशन नहीं है पर ऑफिसर्स भी नहीं सुन रहे हैं। यहाँ पर जो है ये एक ब्रीडिंग सेंटर हो गया है कुत्तों का और है ना सूअरों का। रात के वक्त सूअर पालने वाले यहाँ पर ला के सूअरों को छोड़ को यहाँ कमा नहीं कहें, ये ब्रीडिंग सेंटर हुआ है। जैसा है ना घोड़ों को बनाने वास्ते एक सेंटर रहता है, वैसा है ना पैदाइश करने वास्ते ये है ना ब्रीडिंग सेंटर हो गया है। यहाँ के आवाम भी जो है बहुत कोशिश कर रही है, पर भी क्या भी जून चल रही नहीं। और यहाँ की बहुत बड़ी तकलीफ़ हो रही है, यहाँ गली में फिरने करने और नमाज़ों को भी जाने हो रहा नहीं। इतनी बड़ी तकलीफ़ हो, ये खेत में नट्टी करस रखा है, यहाँ ऐसा होगा खेतों में करती ना नट्टी, वैसा होगा रोड, कैसा फिरती बोलो। किसके भी हाथ से यहाँ क्या भी करने हो रहा नहीं। कौन तो भी अल्लाह का बंदा है, इसके बारे में सिर ख़राब कर ले को करो भी को है। फजर की तो नमाज को बच्चे उठ को जाना तो 10 बार सोचती हैं, चिक्कड़ में जाना कैसा जाना कर को बोल को, स्कूल को आने जाने तकलीफ हो रही है। बाइकों को तो घर से बाहर निकलना तो मुश्किल हो गया। गाड़ियाँ में से गए तो भी परसों स्लिप हो जाओ को, बच्चे यूनिफॉर्म पहनी सो वाले से भी यूनिफॉर्म के साथ गिर जाओ को, सारा यूनिफॉर्म से भी गंदा हो जाओ को। कितनी तकलीफ है यहाँ आने जाने के वास्ते। क्या भी एज करते नहीं, ओटा मांगने के वास्ते आती हैं, ओटे कर लेती हैं, जीत डाले तो होगा हो। एक 20 साल हुआ हम यहाँ घर को आपको आज तक का एक रोड को ना कुछ जल्दी पड़ी ना कुछ रोड का ये सैंक्शन हो को भी यहाँ लोगों कौन भी आते भी नहीं, कौन पूछते भी नहीं हैं क्या भी कर को। ओटा के टेम्पो साफ आती हैं, इलेक्शन के टेम्पो जीत डाले तो होगा और फिर उसका नामो निशान भी नहीं रहता। क्या कर को बोल को लोगों को अनेक जने के वास्ते ऐसी हुई है हो रही है। अब मट्टी गिट्टी लाको डालती बोले तो हैं, सारे औरतें मर्द माने मिल को बोलना कर ले खींचो मट्टी गिट्टी डालो न को बोल को। बच्चे जल्दी रोड गिट डालने का रहा तो क्या तब ये करो, नहीं तो मट्टी लाको डालने का रहा तो क्या भी करो न को। वादी उदा से मुजव्विर बोल को हमें हर बार जो कॉरपोरेट इलेक्शन आता है यहाँ, जब इलेक्शन चलने के टाइम पर कॉरपोरेट्स आती हैं को, जो इलेक्शन के टाइम पर वोट मांगने आती हैं तब भी उनके सूरतें देखती हैं। सो हमें आज को जब भी कहते हैं 6-7 साल हो गया रहेगा इलेक्शन ख़त्म हो गए, आज को भी हमें कॉरपोरेटर को जो 7 साल में भी देखो नहीं, उसे यहाँ एक बार भी देखो नहीं। फ़ोन करे तो फ़ोन का रिस्पांस नहीं देते। परसों कुत्ते पकड़ने को गए थे यहाँ से आको कॉरपोरेशन को हमें कंप्लेंट करने से। कुत्ते अगर पकड़ ले जाको वापस ले लगा को छोड़ने का रहा तो कुत्ते कहीं को पकड़ने को जाना, कुत्ते को फिर नंबर डाल को ले लगा वादी उदा में वापस छोड़ को गई। 40 कुत्ते पकड़ी हमारे सामने महानगरा पालिका वाले 40 कुत्ते हमारे सामने पकड़ी, सामने पकड़ को और फिर ले लगा को फिर यहाँ सुबह में वापस उतार को गई नंबर डाल को। फिर हमें उनको फ़ोन करके बोलने से तुम्हें वापस कुत्ते ले लगा को छोड़ को गई ना कहता है, हमें उनको इंजेक्शन आकर को ले लगा को छोड़ को गई। सो अगर छोड़ को जाने का था तो पकड़े को जाने का था सो कहीं को।
अब हमें तुम्हारे सामने यहाँ वीडियो के सामने मैं तुम्हारे म्यूनसिपालिटी कमिश्नर को फ़ोन लगाता हूँ, मायनार बोल को, एक फ़ोन रिसीव नहीं करते उन्होंने। कमिश्नर का नंबर है, म्यूनसिपालिटी नंबर के कमिश्नर का नंबर, एक फ़ोन नहीं उठाते, मैसेज करती हैं क्या बोल को ये नंबर को फ़ोन कर ले, उनको अगर क्या तो जिम्मेदारी रहते हो तुम्हें उनका नहीं बोलो बोल को। उनको 8 दिन से बोल रहा हूँ नाले तुम्हारे पीछे नाला है, वो नाले वादी उदा के नाले पाक करने के वास्ते हमें 15 दिन से फ़ोन कर ले को ही सो दो, उनको फ़ोन रिसीव नहीं कर रहे, 15 दिन से फ़ोन कर ले को, अकेले रेस्पॉन्स नहीं, सुबह को भेजता हूँ, शाम को भेजता हूँ, पीछे रास्ता देख रही तुम्हें, कल पाक करने भी गवर्नमेंट तक की JCB नहीं है उनके पास, प्राइवेट वाले कॉन्ट्रैक्टर वाले को भेज रही। ಹಲೋ ಸರ್ ನಮಸ್ತೆ ಸರ್, ನಿಮಗೆ ಒಂದು 4-5 ಸತಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಇವತ್ತು ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ನಾವು ವಾದಿವಾದದಿಂದ ಯಾವಾಗ್ರಿ ಸುಳ್ಳು ಸುಳ್ಳೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಿರಲ್ರಿ? ಏನು ಸರ್? ಯಾವಾಗ್ರಿ ಮಾಡಿದಿರಿ ಸರ್ ನಿಮಗೆ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಲೀಸ್ಟ್ ಜೊತೆನೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಆ ಥರ ಎಲ್ಲಾನು ಕೂಡ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಫೋನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಆ ಪದ ಯಾರು ಹೇಳಲ್ಲ ನನಗೆ. ಸರ್ ನಿಮಗೆ ಲೀಸ್ಟ್ ಜೊತೆ ನಾನು ಕ್ಯಾಮ್ರಾ ಜೊತೆನೆ ನಿಮಗೆ ಇದು ಲೈವ್ ರಿಪೋರ್ಟಿಂಗ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು. ಹಾಂ ಸರ್, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಲೀಸ್ಟ್ ನಾನು ಕ್ಯಾಮ್ರಾದಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಪ್ರೆಸ್ ಅವರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಲೀಸ್ಟ್. ಅಲ್ಲ ಸರ್, ವಾದಿ ಉದಾದಲ್ಲಿ ನೀವು ಬಂದು ನೋಡಿದ್ದೀರಾ ಸರ್? ಅಲ್ಲ ಸರ್, ಹೇಳಿ ಸರ್. ಅಲ್ಲ ಸರ್, ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಸ್ತೀರಲ್ರಿ ನೀವು? ಅಲ್ಲ ಸರ್, ನೀವು ಈಗ ಜಸ್ಟ್ ಹೇಳಿದ್ರಿ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿರೋದು. ನೀವು ಇವತ್ತು ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ಹಂಗೆಲ್ಲ ಅನ್ಬಾರ್ದು. 24 ಅವರ್ಸ್ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಫೋನ್ ಆನ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲ, ಆನ್ ಇರುತ್ತೆ ಸರ್, ರಿಸೀವ್ ಮಾಡಲ್ಲ ಸರ್ ನಿಮಗೆ. ಈಗ ಹಾಂ ಈಗ ಸರ್ ನಾವು ನಿಮಗೆ ಪ್ರೆಸ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಿಮಗೆ ಲೈವ್ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ವಾದಿ ಉದಾದಿಂದ ನಾವು ನಿಮಗೆ ಮಾತಾಡ್ತಿರೋದು. ಹಾಂ ವಾದಿ ಉದಾದಿನ ಮಾತಾಡಿರೋದು ಅದು ಮುಂದಿನ ಭಾಗ ಆಯ್ತು. ಹಾಂ ಸರ್, ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಹಾಂ ಸರ್, ಫೋನ್ ಎತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಮೊದಲು ನೀವು ರಿಸೀವ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್. ನಾನು ನಿಮಗೆ ಕಾಲ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಜೊತೆ ಲೈವ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ, ಆಫೀಸಲ್ಲಿ ಚೇಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನನ್ನ ಫೋನಲ್ಲಿ. ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಫೀಸ್ ಚೇಂಬರ್ ಅಲ್ಲೇ ಇವಾಗ್ಲೂ ಇದೀನಿ, ಬನ್ನಿ. ಹಾಂ ಸರ್, ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ SST ಅಂತ ಬರೋಣ ಸರ್, ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಿಂದ SST ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ. ಹಾಂ ಸರ್, 10 ಗಂಟೆವರೆಗೂ ಕೂಡ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ. ಹಾಂ ಸರ್, ಅದೇ ಸರ್ ಸರ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಮೈ ಆನ್ಸರ್ ಫಸ್ಟ್. ಸರ್ ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳಿ ಫಸ್ಟ್. ನನ್ನ ಕ್ವಶನಿಗೆ ರಿಪ್ಲೈ ಮಾಡಿ. ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಿಂದ SST ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್ ಇದೇ ಮಂತಲ್ಲಿ. ನೀವು ಆನ್ಸರ್ ಕೊಡ್ರಿ ಮೊದಲು. ಹೇಳಿ ಸರ್. ನೀವು ನನಗೆ ಸುಳ್ಳು ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ರಿ? ಏನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ವಿ ಸರ್? ಫೋನ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಎತ್ತಿದ್ದೀನಿ ಇವಾಗ. ಹಾಂ ಸರ್. ನೀವು ಸುಳ್ಳು ಹೆಂಗಿದ್ರೆ ಸುಳ್ಳ ಮೊದಲು ರುಜುವಾತ್ ಮಾಡಿ, ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಸರ್, ನಿಮಗೆ ನಾನು ಕಾಲ್ ಹಿಸ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ನಾನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ ಸರ್ ನಿಮಗೆ ಮಾಡಿರೋದು. ತಪ್ಪು ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡೋದು ನಾನು ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನೀವು ಮೆಸೇಜ್ ರಿಪ್ಲೈ ಮಾಡಿರೋದು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲೇ. ಮತ್ತೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಹೆಂಗಿದ್ರೆ ಫೋನ್ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ವಾಟ್ಸಪ್ಪಲ್ಲಿ ನೀವು ರಿಪ್ಲೈ ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿರೋದು ಮೆಸೇಜು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. ಎದುರಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎದುರಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲಿಗೂ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ನೀವು ನಂಬರ್ ಕಳಿಸಿ AEE ಪುಷ್ಪಾ ಮೇಡಮಿಗೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಂಬರ್ ಕಳಿಸಿದ್ರಿ, ಅವರು ಫೋನ್ ಎತ್ತಲ್ಲ. ನನಗೆ ನನ್ನ ವಿಷಯ ಹೇಳ್ರಿ. ಹಾಂ ಸರ್, ನೋಡಿ ಈಗ ನಾವು ನಿಮಗೆ ಮೆಸೇಜಸ್ ಕಳಿಸಿರೋದೆಲ್ಲ ನೀವು ರಿಪ್ಲೈ ಮಾಡಿರೋದು ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ. ದಯಮಾಡಿ ನೋಡಿ, ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಡಿ, ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೇಡಿ ಜನಗಳಿಗೆ. ಸರ್ ನೀವು ರಿಪ್ಲೈ ಮಾಡಿದಿರಲ್ಲ ಸರ್, ನಿಮ್ಮ ಫೋಟೋ ಜೊತೆ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರಿ ನೀವು? ಇದೆ ಅಲ್ಲ ಸರ್, ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಲ್ಲ ಸರ್ ನಿಮಗೆ. ರೀ, ಯಾವ ನಾಗರಿಕ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 2 ಗಂಟೆ ಮಾಡಿದ್ರು ಎತ್ತಿದ್ದೀನಿ, ನಿದರ್ಶನಗಳಿವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಕಾಲ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಇದೆಯಲ್ಲ ಸರ್, ತೋರಿಸ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ ಸರ್, ನೀವು ಒಪ್ಕೋಬೇಕು ಸರ್. ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಪ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವಾದಿ ಯಾವ್ದು ಇದೆ ಸರ್. ಸರ್ 1 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಆಫೀಸಿಗೆ? ನೋಡ್ರಿ, ಇದೇ ಮಾತಾಡಿ ಕಟ್ ಮಾಡೋದು ಫೋನು. ಇವತ್ತೇನೋ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈಗ ತಂಗ ಅವ್ರು ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿಲ್ಲ ನಮ್ಮದು. ಇವತ್ತು ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಮಾಡಿ ನೀವು ಬೇಕಂತ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸತಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿ ಕಮಿಷ್ನರಿಗೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಾಕಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಮಕ್ಕಳು ತಿರುಗೋದು ಸ್ಕೂಲಿಗೆ, ಮಕ್ಕಳಿಂದ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ದೊಡ್ಡವ್ರು ತಿರುಗೋದು, ಮಸೀದಿಗಳಿಗೆ ಹೋಗೋದು ಭಾಳ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಜನರು ಭಾಳ ಸತಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಯಾಕಂದರೆ ನಾವು ನೋಡಿನೇ ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ನಾವೇ ಯೂತ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗ ನಾವೇ ನಿಂತಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆ ಸಾಕಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ನಾನು ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಿರೋದು, ನಾನು ಇಲ್ಲೇ ನನಗೆ 35 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಸತಿ ಇಲ್ಲಿ ಟಾರ್ ರೋಡ್ ರಸ್ತೆ ಬಿದ್ದಿರೋದು. ಅದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಿದ್ದಿರೋದು ಫಸ್ಟ್ ಮೇನ್ ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಬಿದ್ದಿರೋದು. ಪೂರ್ತಿ ವಾದಿದಾಗ ಎಲ್ಲೂ ಬಿದ್ದಿಲ್ಲ ಮೇನ್ ರೋಡು. ಅದು ಯಾರ್ಯಾರೋ ಪ್ರೈವೇಟಾಗಿ ಹಾಕ್ಸ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಅವ್ರವ್ರ ತಂದೆ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದೂ ಎಲ್ಲ ಹಾಳು ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಸ್ತೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆದ್ರೂ ದುಡ್ಡೆಲ್ಲ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ರೆ ಕೆಲಸ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ? ಅದು ನಮ್ಮದು ಪ್ರಶ್ನೆ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಲೈವ್ ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ, ಅವರು ಕಮಿಷ್ನರ್ ಹತ್ರ ಇಷ್ಟೇ ಮಾತಾಡಿ ಅವರು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಫೋನ್ ಇಟ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ನಾನು ಯಾಕೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಉಲ್ಟಾ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ತಿಂಗಳಲ್ಲೇ 5-10 ಸತಿ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅವ್ರ ಹತ್ರ. ಹೋಗಿ ಬಂದ ಮೇಲೂ ಈಗ ನೀವು ಬರ್ರಿ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ, 24 ಅವರ್ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರದ್ದು ಕಾಲ್ ಲೀಸ್ಟ್ ಜೊತೆ ನಾನು ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ. ಅವ್ರ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಇವತ್ತು ಮಾಡಿರೋದು ನಮ್ಮದು. ಅದು ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್. ಇವತ್ತು ಪ್ರೆಸ್ ಅವ್ರು ಬಂದಾಗ ಇದು ಲೈವ್ ನಡೀತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರು.
ಬೇರೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಈಗ ತನಕನೂ ನಮ್ಮ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಇವತ್ತೇನೋ ಅನ್ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೆಡ್ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿರೋದು ಅವರು. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿಂದ ನಮಗೆ ಸಾಕಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಏರಿಯಾಗೆ ನಮ್ಗೆ ಏನು ಸ್ಯಾಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ ಬಂದು ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಎಷ್ಟು ಬೇಕಾದರೆ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಿಂದ ಎಷ್ಟು ಸಹಕಾರ ಬೇಕು ನಾವೇ ಉಲ್ಟಾ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಈ ಥರ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇದು ಅವ್ರದ್ದು ಇದೆ ಫೋಟೋಸ್ ಇದೆ, ತೋರಿಸ್ತೀನಿ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್. ಅವರು ಬಂದು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದು ಫೋಟೋಸು. ಅವರು ಕಮಿಷನರ್ ಇಲ್ಲ ಇದರಲ್ಲಿ, ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಈ ಥರ. ಇದು ನಮ್ಮ ಏರಿಯಾದ ಮುಖಂಡರು ಇದ್ದಾರೆ ಇದರಲ್ಲಿ. ಈ ಥರ ತೋರಿಸ್ತಾರೆ, ಈ ಥರ ಬಂದು ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರೋದು ಎಷ್ಟು 21 ಜುಲೈ. ಕಾಲ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಆಯ್ತಾ? ಈಗ ನಾನು ಫೋನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿರೋದು ಕಾಲ್ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಹೋಯ್ತೆ. ಈಗ ಇದೆಲ್ಲ ಫೋಟೋ ತೊಗೊಂಡು ನಾನು ಸರ್ ಈ ಥರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಇದು ವರ್ಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ಲಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಈ ಥರ ಅವ್ರು ಮೆಸೇಜ್ ರಿಪ್ಲೈ ಮಾಡಿದ್ರು ನಮಗೆ, ಈ ಥರ ಇದು ವರ್ಕಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ವರ್ಕಲ್ಲಿ ಇದ್ಮೇಲೆ ಯಾಕೆ ಕಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ವರ್ಕರ್ಸಿಗೆ? ಈ ಥರ ಪುಷ್ಪಾವತಿ ಮೇಡಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ AWE ಅವ್ರದ್ದು ನಂಬರ್ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾರೋ ಇನ್ನೊಬ್ಬರು AWE ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಫೋನ್, ಇವ್ರು ರಿಸೀವ್ ಮಾಡಲ್ಲ ಫೋನು. ಯಾಕಂದರೆ ಭಾಳ ಸತಿ ನಮಗೆ ನೋಡಿ ಸಾಕಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಏರಿಯಾವನ್ನು ನಮಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿಕೊಡಿ. ಇದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿವಮೊಗ್ಗಕ್ಕೆ ಇದು ಬಂದಿರೋದು. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಈ ಥರ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಹಿಂದ್ಗಡೆ ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿದ್ರು ಅಲ್ಲೂ ನಾಲೆ ಚರಂಡಿಗಳು ಬೇಕಾದರೆ ನೀವು ಹಿಡಿದು ತೋರಿಸ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿ ವಾದಿದದಲ್ಲಿ ಚರಂಡಿಗಳಿಲ್ಲ, ನಾಳೆನೂ ಸರಿ ಇಲ್ಲ ಯಾವುದು. ಅದು ರಾಜಕಾಲುವೆ ಇರಬೇಕಾಗಿರೋದು 6 ಅಡಿದು 3 ಅಡಿ ಇದೆ ರಾಜಕಾಲುವೆ. ಆ 3 ಅಡಿಯಲ್ಲಿ ಹೋಗತ್ತಾ ಈಗ ಮತ್ತೆ UGD ಪೈಪ್ಲೈನ್ ಹಾಕ್ತಿರೋದು. ಇದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಫೇಲ್ ಆದಂಗೆ. ಇದು ಮತ್ತೆ ಏನೋ ಅದು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಇದೀವಿ ಅದು ಆದರೂ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ 6 ಇಂಚ್ 7 ಇಂಚಿನ ಪೈಪ್ ಇದು 15 ಇಂಚಿನ ಪೈಪ್ ಬೇಕೇ ಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ರಾಜಕಾಲುವೆಗೆ ಹೋಗಿ ಅದು ನೀರು ಕ್ಲಿಯರಾಗಿ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ. ಇದೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಫೇಲ್ ಕೆಲಸನೇ. ಆದ್ರೂ ನಮಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅದಕ್ಕೂ ಓಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಏರಿಯಾವನ್ನು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿಕೊಡಿ. ನಮಗೆ ಸಾಕಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಿಂದ. ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗೋಕ್ಕೂ ಆಗೋಲ್ಲ, ಕೆಲಸಕ್ಕೂ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಎಲ್ಲೋದ್ರೂ ಇದರಲ್ಲೇ ನಾವು ತಿರುಗಬೇಕು, ಹಂಗಾಗಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಸಹಕರಿಸಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ನಮಗೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಡಿ.